नमस्कार. आज आपण आलो आहोत सिद्धेश कालेकर या तरुण मराठी उद्योजकाकडं आणि आपण पाहतात हे इन्क्युबेटर आणि ह्या इन्क्युबेटरमध्ये ही गावठी पिल्लांचं प्रोडक्शन केलेलं आहे त्यांनी. बघा, कालपासून ह्या इन्क्युबेटरमधून पिल्लं निघायची सुरुवात झालेली आहे. ह्या पूर्ण ट्रेची कॅपॅसिटी आहे 1800 अंड्याची आणि आता पाहत आहात तो दादा एक एक ट्रे काढतोय आणि त्याच्यामध्ये तयार झालेली ही पिल्लं आपण पाहू शकताय. हा ट्रे आत्ताच हे फिचिंग होत असलेलं पिल्लू बघा छानपैकी ते बघा. हे आता 1 2 3 4 पिल्लं जी आहेत या ट्रेमधली आपण पाहत आहात ही तयार झालेली पिल्लं. याच्यामध्ये अजून बरीचशी पिल्लं तयार होणं बाकी आहे. याच्यामध्ये काही पिल्लं होत आहेत. ह्या ट्रेमध्ये मात्र सगळी पिल्लं तयार झालेली आहेत. हे काल पूर्ण तयार झालेली पिल्लं आहेत बघा. आणि आता ती पोल्ट्रीमध्ये ठेवणारी आहे ट्रेमध्ये. हे पाहत संपूर्ण गावठी कोंबडी आणि तिची ही पिल्लं छान अशी म्हणजे एक चिंचवलीवाडी या गावामध्ये ह्या मराठी उद्योजकाने केलेला हा छानसा प्रयोग नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आहे. आपण पाहताय त्या कमी जागेत हे पहा, हे कपाटासारखं असलेलं हे इन्क्युबेटर ज्याच्यामध्ये हा इंडिकेटरही आहे आणि शेवटचा ट्रे आणि ही पिल्लं छानपैकी त्यांच्या रूममध्ये असल्यासारखी फिरत आहे. आपण पाहताय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि बघा याच्यामध्ये फॅन आहे त्याला कुलिंगसाठी. बाकी सिस्टम आहे त्याबद्दल आपल्याला दादा माहिती देणारच आहे. आपण पाहतात उत्साहामध्ये हे सगळे परिवार आणि सदस्य छानपैकी बघत आहेत. हे पिल्लं बघा आत्ताच हॅचिंग होत असल्यामुळे थोडंसं त्याला हा एक आत्ताच हॅच झालेला पिल्लू आहे. त्याला उभेची गरज आहे मला वाटते. त्या ट्रेमध्ये संपूर्ण तयार झालेली पिल्लं आणि दादा ही जोडलेली पिल्लं काढत आहे बाहेर. छान असं रूममध्ये असल्यासारखं वाटतंय त्या पिल्लांना. आपण पहिल्यांदाच हे पाहत आहोत पिल्लं कशी आपल्यासोबत आहेत. आता सिद्धेश दादा कालेकर, आपण त्यालाच ह्या पूर्ण या प्रकल्पाविषयी माहिती विचारूया. दादा ह्या मशीनचं ह्याचं नक्की आपल्याला पूर्ण माहिती सांग जरा. ह्या मशीनला काय म्हणतात आणि त्याचं कार्य कसं चालतं? हे इन्क्युबेटर आहे हॅचिंगचं. त्याच्यामध्ये अंडी ठेवून हॅचिंग केली जातात. ही 1800 अंड्यांची कॅपॅसिटी असणारी मशीन आहे. यामध्ये साधारण एक 80% आसपास रिपोर्ट भेटतो आपल्याला. 1800 ठेवले तर 1400च्या आसपास आपली चेक तयार होतात 21 दिवसामध्ये. छान. आता ही पहिलीच बॅच आहे का आपली? ही पहिलीच बॅच आहे. मग पहिल्यांदाच आपण किती अंडी ठेवली होती याच्यामध्ये? पहिल्यांदा आपण याच्यामध्ये 1800 अंडी ठेवली होती. मग आता ही पिल्लांची किती निर्मिती झाली बरं? आता ही साधारण एक 1100-1200 पिल्लं असतील. अजून बाकीची 200 अंडी आतमध्ये शिल्लक आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं पकडूया की साधारण 1400 ते 1600 याच्यातून पिल्लं मिळणार आहे. आता ही पिल्लं आपण कुठे नेणार आहोत? ही पिल्ले आपण पोल्ट्रीवरती घेऊन जाणार किंवा ज्यांना सेल पाहिजे असतील 1 डेची 15 डेची 1 महिन्याची ती आपण सेल करतो. छान. खूप छान वाटलं दादा. हा मला वाटतं पहिलाच प्रयत्न आहे आपल्या परिसरामधला. आणि ही पिल्लं जी आहेत ती साधारण कुठल्या जातीतली आहेत? ही आपली प्युअर गावठी आहेत जे आपण घरी वापरतो आपल्या गावरान वगैरे पद्धतीचे. पण आता ह्या अंड्याला आणि ह्या कोंबड्यांच्या मांसाला खूप डिमांड आहे. तर दादा खूप अभिनंदन. मला वाटतं तुझ्यासोबत हा दुसरा दादा आहे. दादा तुझं नाव सांग मला. मी प्रथमेश सोमरे. मी आणि सिद्धेश आम्ही दोघांनी हे बिझनेस चालू केलेला आहे. आणि याच्यात साधारणतः 1800 अंड्यांमधले 400 अंडे तरी अनफर्टालाइज असतात. कारण की कोंबडा आणि कोंबडीचं मेल नाही होत. बरोबर. त्याच्यामुळे ते अंडे अनफर्टाईल निघतात. नाहीतर ते जर फर्टालाइज असते तर टोटल 1800 अंडी आपली हॅच झाली असते. दादा दोघांचंही सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. आणि ह्या तुम्ही केलेल्या प्रयत्नाला माझ्याकडून आणि संपूर्ण परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आता हे तुम्ही काय करणार आहेत? जाऊ दे, तुमची तयारीला लागा तुम्ही. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. धन्यवाद.
बरं